श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाने ऐकावं आणि आपलं म्हणणं तर प्रत्येकाने ऐकावं असं प्रत्येकाची इच्छा असते। अगदी घरामध्ये म्हणा किंवा नातेसंबंधामध्ये म्हणा, प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकाने मला मान सन्मान द्यावा, प्रत्येकाने मला प्रत्येक डिसिजनमध्ये सामील करून घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं। आणि आजचा जो उपाय आहे हा उपाय खूप तांत्रिक मांत्रिक असा आहे। निश्चित उपाय करताना कुणालाही काहीही म्हणजे वाईट इंटेन्शनने हा उपाय करू नका। जर वाईट इंटेन्शनने जर उपाय केला तर याचा इफेक्ट तुम्हाला होणारच नाही। फक्त आणि फक्त चांगल्या करण्याच्या हेतूनेच हा उपाय करा, कारण हा खूप अनुभवसिद्ध आणि खूप प्रमाणबद्ध असा उपाय आहे। म्हणून हा उपाय एखादी गोष्ट चांगली करण्यासाठी, एखादी खरंच तुमच्या नातेसंबंधाची व्यक्ती असो किंवा तुमची बायको असो किंवा तुमचा नवरा असो, जो तुमच्यापासून दूर केलेला आहे, जो तुमचं काहीच ऐकत नाही, जी तुमचं काहीच ऐकत नाही, तुमची सासू असो, तुमची सून असो, जे तुमचं काही ऐकत नाही, तुम्हाला मान सन्मान देत नाही आणि तुमची अशी इच्छा आहे की त्या व्यक्तीने प्रत्येक गोष्ट तुमची ऐकावी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करावं किंवा एखादा प्रियकर असेल, प्रियसी असेल आणि खरंच त्यांचं नातं तितकं पवित्र असेल आणि ते जर खऱ्या याच्यावरती जर टिकून असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता। पण विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर कृपा करून हा उपाय करू नका, कारण हे जे उपाय आहेत हे तांत्रिक उपाय आहेत आणि हे अनुभवसिद्ध असे, खात्रीशीर असे उपाय आहेत आणि प्रमाणबद्ध असे उपाय आहे। पुन्हा सांगते, म्हणून हे जे उपाय आहे हे चांगल्या हेतूनेच जर केले तरच त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे। तर उपाय कधी करायचा, कसा करायचा हे सर्व सांगणार आहे। तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही, संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। तर उपाय कधी करायचा, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, वाराचं याला बंधन नाही। कोणत्याही दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता। शक्य जर झालं तर सूर्यास्तानंतर जर उपाय केला तर अतिशय प्रभावी ठरेल। सूर्यास्तानंतर म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही हा उपाय केला तर खूपच छान। परंतु एक काळजी घ्यायची आहे। तुम्ही समजा हा उपाय घरातीलच व्यक्तीसाठी करताय तर त्या व्यक्तीला समजलं नाही पाहिजे की तुम्ही त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी, तुम्ही त्याला मोहित करण्यासाठी हा उपाय करत आहात। कारण हे जे उपाय आहेत हे गुपित रूपाने केले जाणारे उपाय असतात। हे उपाय आपण ज्या व्यक्तीसाठी करतोय त्या व्यक्तीला माहिती झालं नाही पाहिजे की आपण त्याच्यासाठी हा उपाय करत आहोत। हा उपाय तुम्ही बाहेरच्याही कोणत्याही व्यक्तीसाठी करू शकता, भलेही तो व्यक्ती तुमच्या जवळपास राहत नसेल तरी काही हरकत नाही, त्या व्यक्तीसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। तर उपाय कसा करायचा आहे ते तुम्हाला सर्वप्रथम सांगते। साहित्य काय लागणार आहे ते सांगते। तुम्हाला यासाठी लागणार आहे मध म्हणजे हनी, सर्वांना माहिती आहे। तर तुम्हाला येथे लागणार आहे मध, 7 शाबित लवंगा म्हणजे ज्या लवंगांना पुढे बोंड असतं, तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही, शाबित फुलासहित ज्या लवंगा येतात त्या लवंगा 7 लागणार आहे। आणि तुम्हाला येथे लागणार आहे भीमसेनी कापराच्या 7 वड्या तुम्हाला लागणार आहे। थोडासा जास्त घेऊन ठेवा, कारण कसं आपल्याला उपायासाठी 7च लागणार आहे, पण एक्स्ट्रा जर लागलं तर आपण यूज करू शकतो। आणि येथे तुम्हाला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे। भीमसेनी कापूर यासाठी घ्यायचा आहे की भीमसेनी कापरामध्ये अट्रॅक्शनची जी पॉवर आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते। भीमसेनी कापूर तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाईल, म्हणून तुम्हाला येथे भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे। त्यानंतर लवंग काय काम करतात, तर जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही गैरसमज आहे, जे काही वादविवाद आहे, जे काही तुमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम दूर ठेवण्यासाठी तुम्हाला येथे 7 शाबित लवंगा घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा ते सर्व, आणि मध हे सर्व काही कटुता जी आहे ती कटुता मिटून तुमचं नातं पूर्वीप्रमाणे सुरळीत एकदम छान व्हावं यासाठी तुम्हाला मध घ्यायचं आहे। मधाचे वगैरे जे आपण उपाय करतो ते उपाय कधीही खाली जात नाहीत। तर काय करायचं आहे, तुम्हाला एक आसन जेथे तुम्हाला हटवायला किंवा कोणी विचारायला येणार नाही, बाबा रे तू काय करत आहे असं विचारायला कोणी येणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन बसायचं आहे। तेथे जायचं, तेथे बसायचं। तुमच्या डाव्या हातावरती तुम्हाला चमच्याने थोडंसं मध घ्यायचं आहे। डाव्या हातावरती तुम्हाला, डाव्या हाताच्या तळ हातावरती
प्लेटमध्ये वगैरे घ्यायचं नाही, तर डाव्या हाताच्या बरोबर इथे मधोमध तळ हातावरती तुम्हाला मध घ्यायचं आहे, हनी घ्यायचं आहे. आणि हनी घेतल्याच्या नंतर चमचाभर घ्या. चमचाभर घेतल्याच्या नंतर तुमचं हे जे बोट आहे उजव्या हाताचं हे जे बोट आहे अंगठ्याच्या शेजारचं, हे आपली 5 बोट त्यातील हे जे बोट आहे अंगठ्याच्या शेजारचं हे बोट घ्यायचं. बोट त्या मधामध्ये बुडवायचं. ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात पूर्ववत हवी आहे, तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. किंवा ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास आहे, जो व्यक्ती तुमचा शत्रू आहे, ते पूर्णपणे तुम्हाला संपवायचं आहे, तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आणि त्या व्यक्तीने तुमच्याप्रमाणे वागावं असं तुमची इच्छा आहे, तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं. एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, मधामध्ये बोट बुडवायचं आणि आपल्या जिभेला अशा प्रकारे ते बोट लावायचं. पुन्हा काय करायचं, आपलं बोट घ्यायचं, त्या मधामध्ये तळहातावरती बुडवायचं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, पुन्हा ते जिभेवरती ठेवायचं. असं 7 वेळा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन मधाचं ते चाटण तुम्हाला चाटायचं आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, ज्या 7 शाबीत लवंगा सांगितलं त्या एका बाउलमध्ये घ्या. घेतल्याच्या नंतर त्यातील 1 लवंग घ्यायची आहे, ती तुम्हाला काय करायची आहे, मधामध्ये बुडवायची आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. ज्या व्यक्तीपासून तुम्हाला खूप त्रास आहे किंवा जो व्यक्ती तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटतं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आणि तुम्हाला एक मातीची पंती घ्या किंवा मातीचं एखादं भांडं घ्या किंवा ज्यामध्ये तुम्ही धूप जाळता ते भांडं घेतलं तरीही चालेल. तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. आणि नाव घेण्यापूर्वी तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि नाव घेऊन ती जी लवंग आहे ती तशीच हातामध्ये ठेवायची. एका साईडला त्या भांड्यामध्ये तुम्हाला कापूर, जो भीमसेनी कापूर सांगितला, त्या कापराची एक वडी टाकून तुम्हाला ती प्रज्वलित करायची आहे. ते प्रज्वलित झाल्याच्या नंतर हातामध्ये लवंग जी आहे ती घ्यायची आणि ती त्या व्यक्तीचं नाव घेत तुम्हाला त्या अग्नीमध्ये जे कापुराचे जे अग्नी चालू आहे त्या कापरामध्ये स्वाहा म्हणत सोडून द्यायची आहे. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, ती पुन्हा मधामध्ये बुडवायची, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि पुन्हा ती जी लवंग आहे ती त्या कापरावरती सोडायची आणि स्वाहा असं म्हणायचं. पुन्हा तिसरी लवंग घ्यायची, मधामध्ये बुडवायची. कशी बुडवायची, तर जे लवंगेचं पुढचं जे बोंड आहे, जे फूल आहे ते फूल पूर्ण त्या मधामध्ये बुडलं पाहिजे. अख्खी लवंग बुडवली तरी चालेल आणि फक्त त्याचं पुढचं जरी फूल तुम्ही बुडवलं तरीही चालेल. ते बुडवायचं. बुडवल्याच्या नंतर व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घेतच त्या अग्नीमध्ये स्वाहा म्हणत सोडायचं आहे. कापूर संपत आला पुन्हा दुसरी वडी घ्यायची कापराची, त्यामध्ये टाकायची आहे. आणि असं करत करत 7 वेळा तुम्हाला ते एक एक करून लवंग घ्यायची, 7 वेळा मधामध्ये बुडवायची, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि 7 वेळा एक वेळा स्वाहा म्हणून त्या अग्नीमध्ये तुम्हाला सोडून द्यायचं. हे झाल्याच्या नंतर त्या लवंगा पूर्णपणे जळून द्यायच्या. पूर्णपणे लवंगा जळल्या, पूर्ण लाल लाल असं झालं, त्याची राख होईल इतक्या प्रमाणात जाळायचे आहेत. जर 7ही कापूर संपले आणि तुम्हाला वाटलं की लवंगा पूर्ण जळालेला नाही, अजून कापूर लागणार आहे, तर तुम्ही अजून 2 कापराच्या वड्या त्यामध्ये ऍड करा. म्हणजे विषम प्रमाणामध्ये तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. 7 झालं मग 9 घ्या किंवा 11 घ्या, अशी एक एक करून तुम्हाला कापराची वडी त्यामध्ये जाळायची आहे. आणि हे जाळल्याच्या नंतरनं, हे अग्नी पूर्ण विझल्याच्या नंतरनं पूर्ण त्या ज्या लवंगाची जी राख झालेली असती ती राख एकदम थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती राख घ्यायची आहे. आणि तुमच्या समजा तो व्यक्ती घरातीलच आहे ज्याला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं अशी तुमची इच्छा आहे, तर ती राख घ्यायची आहे. आणि जर शक्य असेल तर त्या व्यक्तीवरती तो झोपल्याच्या नंतर जरी तुम्ही चिमूटभर, त्यातील फक्त चिमूटभर राख जरी त्याच्या अंथरुणावरती टाकली, त्याच्या बेडवरती टाकली किंवा त्याच्या अंगावरती जरी फुंकणं किंवा टाकणं शक्य असेल तर टाकू शकता. जर समजा ताई टाकणं शक्य नाही, त्या व्यक्तीला माहिती नाही झालं पाहिजे उपाय, तर काही हरकत नाही. ज्यावेळेस तो व्यक्ती झोपेल त्यावेळेस तुम्ही टाकू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही त्याचा अंथरूण कराल तर त्यावेळेस जरी तुम्ही त्यावरती टाकली तरी चालेल. आता ताई जो व्यक्ती आम्हाला वाटतं आमच्या जवळ यावा, तो व्यक्ती आमच्या जवळपास राहत नाही, तर मग काय करायचं, तर तुम्ही काय करायचं, त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा. फोटो तर आपल्याकडे मोबाईलमध्ये पण असतो किंवा तुमच्याकडे हार्ड कॉपी असेल तर ती घ्या. तो फोटो घ्यायचा. त्या फोटोकडे कमीत कमी 5 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं कंटिन्यू त्या फोटोकडे पाहत राहायचं. अशी इमॅजिनेशन करायची की ती व्यक्ती तुमच्या समोरच आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. आणि हे तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की हा बाबा रे, हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती आता माझ्या समोर आहे, तर त्यावेळेस त्यातील चिमूटभर राख घ्यायची आणि त्या फोटोकडे पाहून अशा प्रकारे फुंकर मारून त्या फोटोवरती तुम्हाला ती राख फुंकायची आहे. असं केल्यामुळे जी कोणती व्यक्ती आहे जी तुम्हाला वाटतं तुमच्या इशाऱ्यावरती नाचावी, त्या व्यक्तीने प्रत्येक गोष्ट तुमची ऐकावी असं तुम्हाला वाटतं. आणि प्रत्येक म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे त्या व्यक्तीचा त्रास दूर व्हावा
त्या व्यक्तीने तुमच्यापासून दूर जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तरीही तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता। हा उपाय किती वेळा करायचा, तर हा उपाय तुम्ही एकदा जरी केला तरीही तुम्हाला खूप छान अनुभूती येणार आहे। किंवा तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केला, 15 दिवसातून एकदा केला, महिन्यातून एकदा जरी केला तरीही चालेल। तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही उपाय करू शकता, परंतु एकदा जरी उपाय केला तरीही तुम्हाला अनुभूती लगेच येईल। इतका हा छान आणि खात्रीशीर चमत्कारिक असा उपाय आहे। निश्चित तुम्ही करून पहा, तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल। अनुभव आल्याच्या नंतर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच कमेंट्समध्ये व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल। तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका। झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।